रांगडा. नॉट बॅड. आता मी एवढंच म्हणेल पण की आपले जे विद्वान ऑडियन्स आहे आपली, ही काय करते की साऊथमध्ये किंवा बाकी बॉलिवूडमध्ये वगैरे जेव्हा अशा टाईपच्या फिल्म्स निघतात तेव्हा खूप जबरदस्त रिव्ह्यूज देतात त्याचे. आणि मे बी अशी पण ऑडियन्स आहे डेफिनेटली ते कधी कधी मी एवढंच सांगेल, स्टोरी वाईज नाही पण एक वेगळा चित्रपट बनवायचा प्रयत्न केल्यासाठी ॲटलिस्ट ॲप्रिशिएट करणं तर बनतं ना. माझं हे म्हणणं आहे. मी स्टोरी वाईज खूप एक्स्ट्राऑर्डिनरी किंवा खूप बेस्ट आहे, खूप काहीतरी अलगच आहे, काहीतरी वेगळंच आहे असं नाही म्हणणार. सिम्पल आहे. जास्त एक्सपेक्टेशन पण नाही तुम्ही, असंही नाही की खूप तगडी तारीफ करायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे, बट स्टील यू हॅव टू ॲक्सेप्ट आणि ॲडमिट करावं लागेल तुम्हाला की काहीतरी वेगळा एक विषय आहे, त्यांनी प्रयत्न खूप चांगला केला आहे. तर माझं याविषयी एवढंच म्हणणं आहे की हा चित्रपट नक्की बघा, सपोर्ट करा या चित्रपटाला. ओव्हरऑल कॅरेक्टर्सचे काम खूप सुंदर आहे सर्वांचं. ठीक आहे, काही असे पण सीन्स आहेत जे थोडेसे तुम्ही म्हणतात मग की ते म्हणतात ना एक तऱ्हेने की यार कसं शक्य आहे. तर थोडे आहेत, असं नाही की नाही. आणि डायलॉग वाईज पण काही काही जे सीन्स आहे त्याच्यामध्ये सम हाव मार खाईल फिल्म असं वाटेल पण. पण यार आपणच नाही सपोर्ट केला तर काय. कारण मला एक खूप सुंदर वाटलं की ज्या पद्धतीने एक वेगळा चित्रपट आणि ज्या पद्धतीने यार यांनी काम केले ना, मजा आली रे. बाकी मला नाही माहिती बाकीच्यांचा काय एक्सपिरियन्स आहे काय नाही, पण मी तर सिरियसली सांगेल की तुम्हाला वेळ असेल तर नक्की बघा. हां, स्टोरी वाईज मी आधीच सांगितलं आहे, तर त्यानुसार तुम्ही ठरवा तुम्हाला बघायला पाहिजे की नाही. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा.